मला सांगा, आपल्याला सांगोला नगर परिषदेचा अनेक दिवसाचा अनुभव आहे आणि आता सध्या परिस्थिती काय आहे नगरपालिकेमध्ये, कुणाची हवा आहे आणि तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? कसं असतंय, हवा ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी कायम असते ती कुठल्या पक्षावरून ह्याच्यावर ही राजकारण चालत नसतं, ती व्यक्तीवर चालत असतं आणि वैयक्तिक व्यक्तिमत्वाचं ह्या ठिकाणी हवा ही चालू राहत असते. थोडीशी भारतीय जनता पार्टीची मारत्याबाजी उमेदवारी डिक्लेअर व्हायसाठी थोडासा वेळ गेला. त्याच्या अगोदर काही उमेदवारांनी प्रचारात थोडीशी आघाडी घेतलेली होती, परंतु आबांचा कामाचा अनुभव 85 पासून आतापर्यंत त्यांनी केलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम, त्यांच्याकडे असणारी नम्रता आणि प्रत्येक व्यक्तीचं ऐकून घेण्याची, त्यांनी ऐकून घेऊन त्या लोकांचं काम कसं मार्गी लावायचे यांच्याकडे असणारी ती कला, या सगळ्या गोष्टीचं त्यामुळं सांगोला शहरातील जनतेवर मारत्याबा बनकरसारख्या उमेदवाराचा चांगल्या पद्धतीचा प्रभाव पडतोय. आम्ही सगळीकडे फिरतोय आणि त्या पद्धतीनं आत्ता जी लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय, जनतेतून रिस्पॉन्स, मतदाराचा रिस्पॉन्स मिळतोय, तो एकदम चांगला आहे. अजूनही 2 दिवसात ह्याच्यापेक्षा जास्त थोडंसं अजून आम्ही सर्व भाग अजून फिरून आमचा पूर्ण झालेला नाही, परंतु जशी जशी आमची प्रभात फेरी चालू राहील, प्रत्येक प्रभागातलं काम चालू राहील, त्या टायमाला हा जो प्रतिसाद आत्ताचा आहे ह्याच्यात दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे प्रामाणिकपणे. आणि बघितलेलं आहे, उमेदवाराला कुठल्या नावं ठेवण्यासारखं आम्ही कोणावर टीकाटिप्पणी करत नाही, परंतु गेल्या 9 वर्षापूर्वी ज्या टायमाला निवडणूक झाली आणि ज्यांच्या ताब्यात सत्ता आली त्यांच्याकडून जनतेला हवं असणारं किंवा अपेक्षित असणारा विकास ह्या पद्धतीचा झालेला नाही. तर रखडलेली कामं पूर्ण करणं आणि शहराला धूळमुक्त करणं आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या प्रलंबित आहेत त्या पूर्ण करून घेण्याची धमक जर कोणाकडे असेल तर ती मारत्याबा बनकरकडे आहे. ह्या 3 नेत्यांच्याकडे आहे. विद्यमान आमदार आहेत, पालकमंत्री जयाभाऊ गोरे आहेत, बाळासाहेब एरडे असतील, बाळासाहेब केदार असतील, दीपक आबासारखा नेता आहे आणि या सगळ्यांनी एकत्रित मिळून घेऊन ही आघाडी केलेली आहे. तसं तर सगळ्यांनी सर्वच 2001 प्रमाणे आणि 11 प्रमाणे सर्व संपूर्ण शहराने एकत्रित होऊन ही आघाडी स्थापन करून शहराचा विकास साध्य करण्याचा सगळ्यांचाच हेतू होता. परंतु शहाजीबापू पाटलांनीच पहिल्यांदा सगळ्यात अगोदर त्यांचा उमेदवार डिक्लेअर करून स्वतंत्र लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली आणि आत्ता त्यांनी एकटे पडण्याची भाषा केली, ह्या मताशी तर मी सहमत नाही. कारण उमेदवार हा त्यांनी अगोदर डिक्लेअर केलेला आहे, बाकीचे उमेदवार हे आत्ता डिक्लेअर झालेले आहेत. त्यामुळे सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे, ह्या महाविकास आघाडीकडून झालेली नाही. काय परिस्थिती साधारण कसं मताधिक्य मिळेल असं वाटतं? महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मातबर आहेत, अनुभवी आहेत आणि सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. सांगोला शहरामध्ये गेल्या पंचवार्षिक झाल्यानंतर त्याच्यानंतर आज 9 वर्ष झाले निवडणूक लागली नाही आणि त्या कालावधीमध्ये जशी गेल्या पंचवार्षिकला ज्यांच्या हातात सत्ता दिली होती त्यांनी सामान्य नागरिकांची कामं करण्याचे एक आश्वासन दिलं होतं. त्यांनी ते गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही. सर्वसाधारण कार्यकर्ता असताना प्रत्येक वार्डातनं त्यांना आम्ही मताधिक्य मिळवून दिलं होतं गेल्या वेळेस, पण त्यांनी आमची किरकोळ कामंसुद्धा कुठली केलेली नाहीत. ह्या वेळेला आम्ही आघाडीला सगळं जनमत देणार आणि आघाडीकडनं आम्ही विश्वास संपादन करतो की सर्व विकास कामं होतील. सांगोला नगर परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे, कुणाची हवा आहे आणि काय वाटतंय तुम्हाला? आता तुम्हाला या हवाच्या प्रश्नावर मला बोलायचं आहे. आम्ही आहे सुसंस्कृत आणि एक शिकलेले कार्यकर्ते. आम्ही ते हवा वगैरे आम्हाला असलं काय समजत नाही आणि आम्ही आश्वासन वगैरे कोणाला काही देत नाही. आम्ही दिलेले शब्द पाळणारी माणसं आहे आणि माझं कसं आहे, आता जे निवडून येणार आहेत आपले सांगोला महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय श्री बनकराबा जे निवडून येणार आहेत, मला जनतेला एक आव्हान करायचं की ते जनतेचं सरकार असणार आहे. म्हणजे जी जनता आत्तापर्यंत दबावाखाली होती, जी म्हणजे गुंडगिरी चालत होती, ते आता सगळी मोडीत निघणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न आणि आमचं सोडवण्याचा 100% प्रयत्न नाही. आम्ही 100% जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यावर फक्त सांगोला तालुक्याचा विकास ह्याच्यावरच आमचा मुद्दा आहे. आमचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत साहेब, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब मालक एरंडे साहेब व आमचे ज्येष्ठ नेते देवाभाऊ व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फक्त विकास आणि कोणाला टीका टिप्पणी न करता फक्त विकासाचा मुद्दा आहे आमचा. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.